SGMH अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीची चौथी कविता आम्ही महाराष्ट्र कन्या या कवितेचा अभ्यास करणार आहोत. या कवितेच्या कवयित्री आहेत पद्मा गोळे. कवयित्री पद्मा गोळे यांनी स्वर्गाहुनी म्हणजे स्वर्गापेक्षा श्रेष्ठ वाटणाऱ्या मातृभूमीचे मातृभाषा मराठी विषयाचं जे जाज्वल्य प्रेम आहे म्हणजे भरपूर प्रेम आहे ते मुलांच्या मनात निर्माण व्हावं असं या कवितेत त्यांनी वर्णन केलेलं आहे. तसेच भक्तीची पहाट जागवणाऱ्या दोन संत म्हणजे संत मुक्ताबाई आणि संत जनाबाई आणि स्वातंत्र्याची फ्रीडमची शिकवण देणाऱ्या दोन अतिशय प्रसिद्ध स्त्रिया त्या म्हणजे राजमाता जिजाबाई आणि राणी लक्ष्मीबाई या दोन महाराष्ट्र कन्यांबद्दल या कवितेत त्यांनी सांगितलेलं आहे. तसेच या सर्व स्त्रियांबद्दलचा अभिमान सुद्धा त्यांनी या कवितेमधून व्यक्त केलेला आहे. तर चला आपण कवितेला सुरुवात करूया. पहिल्या दोन ओळींमध्ये कवयित्री पद्मा गोळे म्हणतात, आम्ही महाराष्ट्र कन्या माय मराठी अमुची. तर कवयित्री म्हणतात की आम्ही सर्व महाराष्ट्राच्या कन्या आहोत. मुलांनो, आपण या कवितेच्या सुरुवातीलाच 4 महाराष्ट्राच्या कन्यांची चित्र पाहिली आणि या 4 कन्यांच्या सोबत आपणही सर्व या महाराष्ट्राच्या कन्या आहोत आणि आपल्या मराठी भाषेवरती म्हणजे आपल्या माय मराठीवरती जी आपली मातृभाषा आहे त्यावरती आपलं खूप खूप प्रेम आहे. आपल्या मराठी भूमीवरती आपली खूप माया आहे. माया म्हणजे प्रेम आहे आणि ही जी मराठी भाषा आहे त्या मराठी भाषेवरती आपलं खूप प्रेम आहे आणि ती आपल्याला स्वर्गापेक्षा म्हणजे देवलोकापेक्षा हेवेनपेक्षाही जास्त प्रिय अशी वाटते. महाराष्ट्राला निसर्गाने अनेक नैसर्गिक देणग्या दिलेल्या आहेत. तर कवयित्री इथे म्हणतात, काळा सह्याद्रीचा कडा कळसुबाईचे शिखर. तर ह्या ज्या दोन देणग्या आहेत त्या नैसर्गिक देणग्या म्हणजे सह्याद्रीचा कडा आणि कळसुबाईचं शिखर म्हणजे माउंटन पीक यांचा उल्लेख कवयित्री इथे करतात आणि त्या म्हणतात की हा जो सह्याद्रीचा कडा आहे जो आपल्याला आता चित्रामध्ये दिसतोय, सह्याद्रीच्या पर्वतरांगा दिसतायत आणि त्याचबरोबर कळसुबाई हे महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर म्हणजे माउंटन पीकही दिसतंय. तर पुढच्या ओळींमध्ये कवयित्री म्हणतायत की महाराष्ट्रामध्ये 3 जीवनदायिनी अशा नद्या आहेत त्यांचा उल्लेख कवयित्री इथे करतायत. तर त्या म्हणतात की कृष्णा भीमा गोदे संगे आहे अमुचे माहेर. तर ह्या ज्या नद्या आहेत कृष्णा नदी, भीमा नदी आणि गोदावरी नदी. तर कवयित्री म्हणतात की ह्या नद्यांसोबत संगे म्हणजे सोबत आमचं माहेर इथे आहे. माहेर म्हणजे काय मुलांनो? जेव्हा लग्न झालेली एखादी मुलगी तिच्या आई वडिलांकडे जात असते तर ते तिच्या आई वडिलांचं घर हे तिच्यासाठी माहेर असतं. तर ते जसं तिला प्रिय असतं ना आणि प्रत्येक मॅरिड वुमनला प्रत्येक लग्न झालेल्या स्त्रीला तिच्या आई वडिलांचं घर खूप प्रिय असतं. तसंच कवयित्री म्हणतात की ह्या ज्या नद्या आहेत त्या आपल्या सगळ्यांसाठी खूप प्रिय आहेत. त्या खूप आपल्यासाठी गरजेच्या पण आहेत. आपल्या महाराष्ट्राची तहान भागवणाऱ्या आणि महाराष्ट्राला जीवन देणाऱ्या अशा या 3 नद्यांचा उल्लेख या ओळींमध्ये कवयित्रीने केलेला आहे. त्यानंतर कवयित्री म्हणतात, ता जना जागविती भोळ्या भक्तीने पहाटे. महाराष्ट्रामध्ये 2 अतिशय महत्वाच्या स्त्री संत आहेत. त्या म्हणजे संत मुक्ताबाई ह्या ज्ञानेश्वरांची सगळ्यात छोटी बहीण. बरं का मुलांनो, त्यांनी अनेक अभंग लिहिलेले आहेत. तर अशा ह्या संत मुक्ताबाई आणि जना म्हणजे संत जनाबाई ज्या नामदेवकालीन संत आहेत त्यांनीही अनेक अभंग लिहिलेले आहेत. अशा या दोन्ही अतिशय प्रसिद्ध संत आपल्या भोळ्या भक्तीने, भक्तीने म्हणजे आपल्या देवावरील प्रेमाने, साध्या सुध्या भोळ्या भाबड्या डिवोशनने आणि प्रार्थनेने दररोज सकाळी ते आपल्याला उठवतात आणि तीच भक्ती आणि देवावरचं प्रेम आणि महाराष्ट्रावरचं प्रेम आपल्यामध्ये जागवतात म्हणजेच जागृत करतात. दे कीप इट अलाइव्ह अवेअर. पुढच्या ओळींमध्ये अशा 2 स्त्रियांचा उल्लेख केलेला आहे ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्याचं महत्त्व शिकवलं. फ्रीडम किती इम्पॉर्टंट आहे ते शिकवलं. तर कवयित्री म्हणतात,
जिजा लक्ष्मी शिकविती आम्हा स्वातंत्र्याची गीते. जिजा म्हणजे राजमाता जिजाबाई, मदर ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. आणि लक्ष्मी म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई. तुम्हाला माहितीच आहे मुलांनो की कशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांची आई जिजाबाई यांनी स्वराज्याचं शिक्षण दिलं, स्वराज्याचं स्वप्न दाखवलं आणि त्यामुळेच एवढं मोठं राज्य शिवाजी महाराज स्थापन करू शकले. तसेच झाशीची राणी लक्ष्मीबाई, जिने आपल्या पतीच्या मृत्यूनंतर एकटी स्त्री असून सुद्धा तिचं झाशीचं राज्य बळकावणाऱ्या, हिरकावून घेणाऱ्या ब्रिटिशांविरुद्ध युद्ध करण्याची हिंमत दाखवली. तिने एकटीने या ब्रिटिशांविरुद्ध युद्ध केलं. आपल्या बाळाला आपल्या पाठीमागे बांधून ती ब्रिटिशांविरुद्ध लढली आणि एक स्त्री म्हणून तिने आपल्याला स्वातंत्र्याची ओळख करून दिली. तर कवयित्री इथे म्हणतात की ज्या जिजाबाई आणि लक्ष्मीबाई ह्या आपल्याला स्वातंत्र्याची गाणी शिकवतायत आणि फ्रीडम काय आहे, स्वातंत्र्य काय आहे, त्याचं महत्व आपल्याला ते समजावून देतायत. नंतर कवयित्री म्हणतायत, म्हणा कळ्या या जाईच्या परी मातृभूमीसाठी. प्रत्येक स्त्रीला एक कमकुवत म्हणजे एक वीक पर्सन म्हणून, कमकुवत स्त्री म्हणून, कमकुवत व्यक्ती म्हणून समजलं जातं. पण कवयित्री इथे म्हणतायत की जरी या कन्या जाईच्या कळ्यांसारख्या, जाई इज अ फ्लावर, चमेलीचं फूल असते, जॅस्मिन फ्लावर असते, नाजूक असते, सुंदर असते आणि खूप छान सुगंध त्याचा असतो. तर या जाईच्या कळ्यांसारख्या जरी स्त्रिया नाजूक दिसत असल्या तरी त्या मातृभूमीसाठी म्हणजे मदरलँडसाठी लढण्यासाठी त्या नेहमी खूप मजबूत आहेत, स्ट्रॉंग आहेत आणि त्यांच्यावर येणाऱ्या सगळ्या संकटांना सामोरे जायला त्या तयार आहेत. त्या मातृभूमीप्रमाणे किंवा मातृभूमीसाठी लढायला तयार आहेत. तर त्या नाजूक नाहीत तर अतिशय मजबूत आहेत. पुढे कवयित्री म्हणतात, करू हातांची ही ढाल बाळ बांधुनिया पाठी. तर कवयित्री पुन्हा एकदा इथे झाशीच्या राणीचं म्हणजे राणी लक्ष्मीबाईचं उदाहरण देत आहेत आणि त्या म्हणतात की ज्याप्रमाणे राणी लक्ष्मीबाई ही आपल्या बाळाला पाठीवरती बांधून ब्रिटिशांविरुद्ध लढली आणि तिने म्हटलं, मैं मेरी झाशी नहीं दूंगी. आयुष्याच्या अंतापर्यंत ती आपल्या बाळाला पाठी बांधून आणि आपल्या हातांची ढाल करून, शील्ड करून म्हणजेच शस्त्रांशिवाय लढून, तिच्याकडे सैनिक फार कमी असताना ती समोर असलेल्या मोठ्या ब्रिटिश सोल्जर्सच्या संकटाला, प्रसंगाला ती सामोरे गेली. ती शस्त्रांशिवाय लढली आणि शेवटपर्यंत म्हणजे तिच्या मृत्यूपर्यंत तिने आपल्या हाताची ढाल बनवली. तसंच कवयित्री म्हणतायत की प्रत्येक स्त्रीने सुद्धा येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जायला पाहिजे. नंतर कवयित्री म्हणतात की सगळ्या भारताची सेवा करणं म्हणजे अवघ्या संपूर्ण भारताची सेवा करणं हाच आमचा बाणा आहे. बाणा म्हणजे मूळ स्वभाव, ॲटिट्यूड. तर आपला ॲटिट्यूड आहे की आपण नेहमी सगळ्यांची सेवा करायला पाहिजे. कधीही सर्व्हिस करायला, लोकांचं भलं करायला आपण मागे पुढे पाहायला नको. तसंच या महाराष्ट्राच्या ज्या कन्या आहेत, ज्या आपण या आता चित्रामध्ये पाहतोय, त्या नेहमी भारतासाठी, महाराष्ट्रासाठी आणि आपल्या मातृभूमीसाठी सदैव म्हणजे नेहमीच तत्पर पुढे उभ्या असतात. मुलांनो, आपण स्त्रीला नेहमी एक अबला नारी समजत असतो. त्यामुळे कवितेच्या शेवटी कवयित्री सांगतायत की प्राण तळ हातावरी सर्वांसाठी देशासाठी. तर ही अबला नारी नाहीये, ही नारी जी आहे ती पोलीस बनून, कधी वैमानिक बनून म्हणजे पायलट बनून किंवा आपल्या देशाची सैनिक बनून ही आपला प्राण तळ हातावर घेऊन म्हणजे आपल्या जीवाची, आपल्या प्राणाची पर्वा न करता देशासाठी आणि सर्वांसाठी पुढे उभी राहते. आपल्या सर्वांचं संरक्षण करते. प्रत्येक स्त्रीचं संरक्षण करते. तर अशा स्त्रीबद्दल आपण अभिमान बाळगायला हवा. तिचा आदर करायला हवा आणि आपल्या या सर्व महाराष्ट्र कन्यांना नमन करायला हवं असं कवयित्री इथे सांगतायत. मुलांनो, तर इथे ही कविता आपली संपलेली आहे. ही कविता आपल्याला काय शिकवते बरं मुलांनो? ही आपल्याला आपल्या महाराष्ट्रावर,
मातृभूमीवर आणि विशेषतः आपल्या माय मराठी भाषेवरती प्रेम करायला शिकवते. तसेच ही कविता भक्तीची पहाट जागवणाऱ्या दोन खूप प्रसिद्ध संत, संत मुक्ताबाई आणि संत जनाबाई आणि स्वातंत्र्याची म्हणजे फ्रीडमची शिकवण देणाऱ्या आणि आपल्याला लढायला शिकवणाऱ्या आपल्या राजमाता जिजाबाई आणि राणी लक्ष्मीबाई या महाराष्ट्र कन्यांचा गौरव आणि अभिमान करायला ही कविता शिकवते. तसंच शेवटी ही कविता आपल्याला सांगते की स्त्री ही अबला नारी नाही, तर प्रत्येक महाराष्ट्र कन्या ही सबळ आणि शक्तिमान आहे आणि म्हणून आपण सर्व स्त्रियांचा आदर आणि सन्मान करायला पाहिजे. अशी सुंदर कविता आज आपण शिकलेलो आहोत. थँक यू.